नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ज्युनियरसाठी काही टिप्स सांगणार आहे, महत्त्वाच्या टिप्स की ज्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये नवीन मॅटर मिळू शकतात किंवा तुम्हाला मॅटर्स मिळू शकतात किंवा तुमची प्रॅक्टिस वाढू शकते आणि तुम्हाला मॅटर्समधून फी मिळू शकते. आवडेल ना तुम्हाला ऐकायला? चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्युनियरशिपमध्ये आपल्याला बरेचदा असं वाटतं की आपल्याकडं काम नाही आहे. तर पहिले तर तुमचा तो विषय जो आहे तो जो विचार आहे तो विचार पूर्णपणे डिलीट करा. हो, आपण आपले जे विचार असतात ते आपण डिलीट करू शकतो. डिलीट करायचं. माइंडमध्ये एक माइंडमध्ये एक बोर्ड बघायचा आणि त्याच्यावरचा हा विचार लगेच डिलीट करून टाकायचा डस्टरने आणि नवीन विचार त्याच्यामध्ये घ्यायचा. नवीन विचार असा आहे की तुमच्या विचारांवर तुमची प्रॅक्टिस असते. तुम्ही विचार केला की माझी प्रॅक्टिस वाढती आहे, माझी प्रॅक्टिस चांगली आहे, तर प्रॅक्टिस वाढणार. तर प्रॅक्टिस वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय पाहिजे असेल तर ते कॉन्फिडन्स. तुमच्या बोलण्यामधून तुमचा कॉन्फिडन्स दिसतो. कॉन्फिडन्स हा कुठूनही आपल्याला घेता येत नाही, विकत घेता येत नाही. मी असं नाही म्हणू शकत की या बाजारात कॉन्फिडन्स मिळतो किंवा या ठिकाणी कॉन्फिडन्स मिळतो किंवा मी तुम्हाला कॉन्फिडन्स देते. कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्ये असतो. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे तुम्हाला कुठून आणायची गरज नाही. बी कॉन्फिडंट. तुम्ही जर विचारांनी म्हटलं की आय एम कॉन्फिडंट, तर तुम्ही कॉन्फिडंट होता. नॉलेज तुम्हाला कॉन्फिडन्स देते, त्यामुळे तुम्ही वाचायला पाहिजे. ज्युनियर्स लोकांनी रोज 1 ते 2 तास वाचायला पाहिजे. निदान 1 तास तरी तुम्ही वाचायलाच पाहिजे. हे वाचनच तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवू शकतं आणि तुमची प्रॅक्टिस वाढवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला प्रॅक्टिस वाढवायची असेल तर तुम्हाला एकतर कॉन्फिडन्स पाहिजे, दुसरं म्हणजे नॉलेज पाहिजे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे ऐकलेलं आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर हे बऱ्याचदा खरंच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते खरंच आहे. कधी कधी असं वाटतं की फर्स्ट इम्प्रेशन नॉट लास्ट इम्प्रेशन. यू कॅन मेक इम्प्रेशन अगेन अँड अगेन. पण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन काही ठिकाणी होतं आणि मला असं वाटतं आपण तेच मानून जाऊ. त्यासाठी काय म्हणते मी की तुम्ही वकील आहात, ज्युनियर आहात, सुरुवात आहे, पहिला दिवस आहे किंवा तुम्ही लास्ट इयर आहे, काहीही असो, तुमचं ड्रेसिंग खूप व्यवस्थित पाहिजे. ॲडव्होकेट ॲक्टप्रमाणे आपल्याला ड्रेसिंग दिलं आहे की व्हाईट ब्लॅक आपण घालू शकतो, कोट पाहिजे. जर तुमची सनद मिळाली असेल, AIVची एक्झाम झाली असेल तर तुम्ही बॅन पाहिजे. त्यामुळे तुम्ही एकदम अप टू डेटच असलं पाहिजे. जर तुम्ही साडी घालत असेल तर साडी. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे फार भारी असतं. तुमचं पहिलं काम जे असतं ते सगळ्यात महत्त्वाचं कुठेही ते तुमच्या ॲपिरन्सवरच असतं. त्यामुळे ॲपिरन्स तुम्ही नेहमी चांगलं ठेवा. रोज कोर्टामध्ये जाताना ॲपिरन्स खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्या ज्युनियरशिपमध्येही तुम्हाला मॅटर मिळणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला फी मिळणार आहे. आणि नक्की तुम्ही हे अप्लाय करा आणि मग मला सांगा की हे खरं आहे की नाही. थँक्यू सो मच. बाय.